बोर्डवर लक्ष असेल. टू 2.1 त्यातलं पहिलं एक्झाम्पल घ्यायचं आहे. 2.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1. बोर्डवर लक्ष असेल हा कंपल्सरी. मला वाटतं या टाइप मध्ये डायग्राम आहे. त्याच्यानंतर इकडे एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे. काही नावं आहेत. RHDP, RHDP आणि नंतर MGKS, MGKS. बरोबर. क्वेश्चन मध्ये काय काय माहिती आहे पाल समजावून घ्या आधी गायकवाड, नंतर लिहायला वेळ देतो. क्वेश्चन मध्ये माहिती दिली आहे. लाईन RP पॅरलल टू लाईन MS. ही लाईन RP या MS ला पॅरलल आहे. अजून लाईन DK इज ट्रान्सव्हर्सल म्हटलंय. लाईन DK इज ट्रान्सव्हर्सल. ही जी लाईन DK आहे, ही DK ही याची कोण आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. अजून काय इन्फॉर्मेशन दिली आहे प्रश्नात? अँगल DHP हा 35 डिग्री आहे. DHP हा अँगल 35 डिग्रीचा आहे. आणि आपल्याला 85 आणि आपल्याला वेगवेगळे अँगल शोधायला लावले आहेत. आणि आपल्याला त्यांनी सांगितलंय वेगवेगळे अँगल फाइंड आउट करा. त्यातला पहिला अँगल त्यांनी आपल्याला विचारलाय अँगल RHD किती असेल. RHD हा किती असेल. ऑब्झर्व करा हे दोन अँगल, हा RHD आणि हा DHP. तुम्हाला असं वाटतं का हे दोन्ही लिनियर पेअर अँगल आहेत? हो का नाही? लिनियर पेअर अँगलची टोटल किती असते? 180 डिग्री. मग आपण तसं मेन्शन करूयात. अँगल RHD प्लस अँगल DHP इक्वल टू 180 डिग्री. पण का बरं? तर त्याचं रिझन देणं गरजेचं असतं एक्झामला, लक्षात राहू द्याल, तरच मार्क मिळतात. याचं रिझन काय? लिनियर पेअर अँगल. आता याच्यात व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर अँगल RHD प्लस हा DHP किती डिग्री आहे? 85 डिग्री. हा 85 प्लस आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल? देव लक्षणीय फळ्यावर 180 मधून 85 मायनस करा. 95 म्हणजे RHD चं माप किती आलं? 95 डिग्री. याच्यात काही डाऊट? समजलंय? पुढे दुसरा आपल्याला दुसरा विचारलाय PHG हा विचारलाय पहा आपल्याला. PHG. आता हा अँगल तुम्ही दोन पद्धतीने शोधू शकतात. हे सापडलं का? PHG. करे हा PHG आणि हा DHP हे पण लिनियर पेअर आहेत का? हा आणि हा हे दोन्ही लिनियर पेअर आहेत का? म्हणजे लिनियर पेअरचा वापर केला तर आपण त्याचा आन्सर शोधू शकतो ना. पण सोपं, हा अँगल आणि हा अँगल हे व्हर्टिकली अपोजिट आहेत का? परस्पर विरुद्ध कोण? देव लक्षणीय. हा अँगल आणि हा अँगल हे व्हर्टिकली अपोजिट आहेत का? मग व्हर्टिकली अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. मग आपण त्याचा सुद्धा वापर करूयात. जे सोपं आहे त्याचा वापर करायचा. मी त्याचाच वापर करणार आहे. अँगल RHD कॉन्ग्रंट टू अँगल PHG. रिझन? व्हर्टिकली अपोजिट अँगल. and therefore angle PHG is equal to किती? 95 डिग्री. कळलं का? थर्ड आपल्याला थर्ड विचारलाय HGS.
हा किती आहे. आता आधी HGS कुठे आहे पहा. पहा इथे H आहे. HGS हा अँगल विचारला. आता हा अँगल DHP हा आणि हा HGS हे दोन्ही कुठल्या प्रकारचे करस्पॉन्डिंग. काल वहीमध्ये लिहून दिलेलं आहे तुम्हाला. हे पहा काय करायचंय, तिची क्लासची जी वही आहे ना त्याचे पानं फाडायचे, त्याची पुंगळी तयार करायची आणि पुंगळीत मोठी पुंगळी तयार करायची. त्याचा अभ्यास करायचा का नाही. सरांनी सांगेस्तोवर वही उघडायची का नाही उघडायची. जर सरांनी शिव्या दिल्या तर वह्या उघडायच्या. आपली पद्धत अशी आहे. आणि मग नंतर इकडे तिकडे पाहत राहायचं की आम्हाला अजून समजत नाहीये, आम्हाला अजून समजत नाहीये. बरोबर आहे की नाही. आता बघतं बरं मनस्वी देव, उदाहरणार्थ हे हा RHD हा आणि हा PHG हा. बघतं बरं व्हर्टिकली अपोजिट अँगलची काल आकृती काढून दिली आहे. त्या व्हर्टिकली अपोजिट अँगलच्या आकृतीत आहेत का हे दोन कोण. मग त्याचा वापर करायचा का नाही. आपण क्लासला असंच टाइमपास म्हणून येतो, त्याच्यात बघायची थोडीच गोष्ट असते. नंतर उदाहरणार्थ हे बघ बाळ, हा अँगल कालची पोझिशन चेक कर. हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल मध्ये आहेत का. बघतं बरं करस्पॉन्डिंग अँगल मध्ये आहेत का हे. ही पोझिशन आणि ही पोझिशन. मग त्याचा वापर करायचा का. वया उघडायच्या कुठे असतात सरांनी बोलल्याशिवाय. हे दोन कुठल्या प्रकारचे अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग मेन्शन करणार आपण तसं. अँगल DHP कॉन्ग्रुएंट टू अँगल HGS. याचं रिझन करस्पॉन्डिंग अँगल आणि देअरफॉर अँगल HGS हा सुद्धा किती येईल 85 डिग्री. हा 85 आहे म्हणजे हा पण किती येईल 85. कन्सेप्ट कळाली आहे का. बोला. हा येऊ शकतो ना. हे पण बरोबर आहे वरचं म्हणणं. हे पहा म्हणून तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. तुमची एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली ना की तुम्हाला अडचण कधीच येणार नाही. आता इतक्यात वरदने काय सांगितलं, त्याचं म्हणणं असं आहे, इतक्यात आपण हा अँगल शोधला PHG हा शोधला. पहा आपण इतक्यात हा शोधला की नाही PHG. याचं मेजरमेंट किती आलं 95. आता ही पोझिशन आणि हा HGS ही पोझिशन. काल पाहता बरं हे इंटिरियर अँगल आहेत का. इंटिरियर अँगलची टोटल किती असते 180 डिग्री. मग हा 95 आहे तर हा 85 काढता येईल का. हो व्हेरियस पद्धतीने तुम्ही काढू शकतात. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत हे येणार नाही. आणि त्या कालच्या दिलेल्या आकृत्यांच्या काय तयार करायच्या पुंगळ्या. दोन्ही करेक्ट आहेत असं कोण म्हणतं हे करेक्ट नाहीये ते करेक्ट नाही. दोन्ही करू शकतात. तुम्हाला जे इझी आहे ते करा. कळालं का. बरं चौथं आपल्याला चौथा कुठला अँगल विचारलाय MGK. MGK शोधा. झाला आकृतीत कुठे MGK. मला वाटतं हा आहे MGK हा शोधायचा आहे. चला आता विचार करा. आता दोन पद्धती. कालची आकृती चेक करा. हा आणि हा हे दोन्ही एक्सटिरियर अल्टरनेट आहेत का. पाहत बरं आकृतीमध्ये काल लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला कोचे आहे ना एक्सटिरियर अल्टरनेट. मग हा 85 आहे तर हा पण किती येईल की नाही. किंवा इतक्यातच आपण हा शोधला पा HGS. हा आणि हा हे कुठले झाले व्हर्टिकली अपोजिट. हे वापरलं तरी पण किती येणार आहे 85. म्हणून मी जे सांगतो ना कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. कन्सेप्ट क्लिअर असतील तो सोपं जाईल. मी सोपा भाग घेणार आहे व्हर्टिकली अपोजिट. मी लिहिणार आहे अँगल HGS कॉन्ग्रुएंट टू अँगल MGK. रिझन vertically opposite angle and therefore angle MGK हा सुद्धा किती येईल 85 डिग्री. रिझन देणं गरजेचं आहे. तुम्ही परीक्षेला रिझन दिले नाहीत तर मार्क मिळणार नाहीत. पेपर तपासणाऱ्याला असं वाटेल तुम्ही कुठून तरी कॉपी करून लिहिलंय. कन्सेप्ट कळाली आहे का. चला कंप्लीट करा मग सेकंड क्वेश्चनला जाऊयात.
चला लक्ष द्याल. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन मध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिली, अशी डायग्राम दिली आहे, बरोबर. काय काय दिलंय क्वेश्चन मध्ये? अजून आपल्याला दिलंय लाईन P पॅरलल टू लाईन Q. ही जी लाईन P आहे ही या Q ला पॅरलल आहे. अजून लाईन L अँड M आर ट्रान्सव्हर्सल. लाईन L अँड M आर ट्रान्सव्हर्सल हे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. माझा एक साधा सोपा प्रश्न आहे, तुम्हाला अशी डायग्राम पाहण्याची सवय आहे का ही अशी डायग्राम पाहायची सवय? ही अशी डायग्राम पाहायची सवय. मग आपण काय करूयात, ही जी आपली रेग्युलर डायग्राम आहे ना, त्याच्यासाठी आपण काय करूयात, एक रफ काढून घेऊयात. ही डायग्राम काय करूयात, रफ मध्ये काढून घेऊयात. ही वाली डायग्राम कशी काढूयात, रफ मध्ये. झाली का? मी मुद्दाम वरद ही डायग्राम अशी का बरं फिरवून दाखवतोय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर परीक्षेला गोंधळ वाटला तर सरळ प्रश्नपत्रिका किंवा पुस्तक फिरवून घ्यायचं. कळालं का? पुस्तक फिरवून घेतलं की आता रेग्युलर डायग्राम झाली का आपली? हो की नाही? पुस्तक फिरवल्यानंतर रेग्युलर डायग्राम तयार झाली आपली. मला वाटतं याच्यात 2 पार्ट आहेत का रे? मला वाटतं ही एक पहिली वेगळी आकृती आहे, ही एक दुसरी वेगळी आकृती आहे. हो का नाही? हो का नाही? हा एक वेगळा पार्ट आहे आणि हा एक वेगळा पार्ट आहे. बरोबर आहे का? हे लक्षात आलंय का सगळ्यांना? नक्की ना? 100% हो. चला आता विचार करा या अँगलचा आणि या अँगलचा. हा अँगल आणि हा अँगल हे लिनियर पेअर अँगल आहेत का? हे लिनियर पेअर आहेत का? एका रेषेवरती स्थापित अँगल आहेत का? हो का नाही? मग लिनियर पेअर अँगलची टोटल किती असते? 180 असते. मेन्शन करूयात, अँगल ए प्लस 110 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिनियर पेअर अँगल. लिनियर पेअर अँगल. आता हा प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होईल अँड देअरफॉर अँगल ए इक्वल टू 70 डिग्री. कन्सेप्ट कळाली? बर. आता हा ए आणि हा बी हे 2 कुठल्या टाईपचे आहेत? कुठे पाहायचं? कालच्या आकृतीत पाहत बरं. एक्सटेरियर अल्टरनेटची पोझिशन हीच आहे का? ही आणि ही. एक्सटेरियर अल्टरनेट ही आणि ही एक्सटेरियर अल्टरनेट आहेत का? हो का नाही? मग मेन्शन करूयात, अँगल ए कॉन्ग्रंट टू अँगल बी. रिझन एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल अँड देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू किती येणार? 70 डिग्री. कळलं का? बर. आता इकडे, आता हा सी आणि हा हे 2 कुठल्या टाईपचे आहेत? पोझिशन चेक करा. करस्पॉन्डिंग आहेत का? हा आणि हा हे करस्पॉन्डिंग आहेत का? हो की नाही? तू होता ना काल अवनीश, मग ते कालचं जे वही आहे त्या वहीचं पान फाडायचं आणि त्याचं काय करायची? पुंगळी करायची. लक्षात आलं ना? का बघतो आकृतीमध्ये? बघतं बरं. हा सी आणि हा 115 ही पोझिशन चेक करतं बरं. ही करस्पॉन्डिंग मध्ये येते का? सापडली का? त्या आकृत्या बघा ना यार. मी तुम्हाला सांगतोय त्या आकृत्या बघा. तुम्ही का बघत नाहीत सगळेजण? मी मूर्ख आहे का तुम्हाला काल लिहून दिलं ते? ही पोझिशन आणि ही पोझिशन चेक करा. हे 2 कुठल्या टाईपचे अँगल आहेत? करस्पॉन्डिंग आहेत का? हे 2 करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मेन्शन करावं लागेल, अँगल सी कॉन्ग्रंट टू अँगल 115 डिग्री. रिझन करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर अँगल सी इक्वल टू 115. आता इतक्यातच शिकवलं होतं, हा आणि हा हे लिनियर पेअर आहेत का? शेजारी शेजारी. मग या दोघांची टोटल किती? 180 डिग्री. बरोबर ना? मग मेन्शन करणार तुम्ही अँगल 115 किंवा अँगल डी प्लस 115 इक्वल टू 180. रिझन लिनियर पेअर. हा प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होईल आणि मग अँगल डी इक्वल टू 65 डिग्री. कन्सेप्ट कळाली का? चला कंप्लीट करा.
चला बोर्डवर लक्ष असेल. इकडे आहे एल एम, त्याच्यानंतर एन आणि पी, बरोबर ना. त्याच्यानंतर इकडे आहे 45 डिग्री, त्याच्यानंतर इथे ए बी आणि इकडे सी. काय क्वेश्चन आहे, फळ्यावर लक्ष असेल. आपल्याला दिलंय लाईन एल पॅरलल टू लाईन एम. ही जी लाईन एल आहे ना, ही एम ला पॅरलल आहे, ही इला पॅरलल. अजून लाईन एन पॅरलल टू लाईन पी, म्हणजे ही इला पॅरलल आहे. या चारही एकमेकांना पॅरलल आहे. तर आपल्याला त्या अँगलची नावं अँगलची मापं विचारली आहेत किती आहे. पहिल्यांदा हा हाफ पार्ट चेक करा, हा एवढाच, हा एवढाच, हा एवढाच पार्ट चेक करा, हा एवढाच. आता याच्यात तुम्हाला असं वाटतं का हा आणि हा करस्पॉन्डिंग कसे येतील? वही चेक करा. ही पोझिशन आणि ही पोझिशन, ही आणि ही कुठलीच पोझिशन नाहीये, ही कुठलीच पोझिशन नाहीये. वरद हा आणि हा या दोन करस्पॉन्डिंगच्या पोझिशन आहेत. ही पोझिशन आणि ही पोझिशन, ही करस्पॉन्डिंग आहे. पाहता बरं, ही आणि ही करस्पॉन्डिंग आहे. पण ही करस्पॉन्डिंग आहे का? ही करस्पॉन्डिंग नाहीये. हे लक्षात आलं का? हो का नाही? मग इथे एखादं नाव सपोज करावं लागेल, किंवा जसं काल मी एक आउट ऑफ द सिलेबस शिकवलं ना, एक्सटिरियर अल्टरनेट, हो की नाही, तसं हे दोन फक्त एक्सटिरियर आहेत. हे दोन फक्त एक्सटिरियर आहेत. एक्सटिरियर पण किती असतात? सप्लिमेंटरी असतात. हे दोन कुठले असतात? एक्सटिरियर. हे पण सप्लिमेंटरी असतात. पण मी इथे एक वेगळंच नाव सपोज करणार आहे, म्हणजे जरा डोक्याला चालना मिळेल. आपण याला नाव देऊया डी. तुम्हाला असं वाटतं का हा आणि हा आता हे करस्पॉन्डिंग झाले? हे झाले का करस्पॉन्डिंग? मेन्शन करूयात. अँगल डी इज इक्वल टू 45 डिग्री. रिझन? करस्पॉन्डिंग अँगल, बरोबर का? आता डी आणि ए हे दोन कसे आहेत? डी आणि ए हे लिनियर पेअर आहेत का? लिनियर पेअरची टोटल किती असते? 180 ना. मेन्शन करूयात. अँगल ए प्लस अँगल डी बरोबर 180 डिग्री. रिझन? लिनियर पेअर अँगल. मग देअरफॉर अँगल ए प्लस 45 डिग्री इक्वल टू 180. हा प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होईल, आणि देअरफॉर अँगल ए इक्वल टू 135 डिग्री. हा त्याच्यात मायनस झाला. एक सेकंड. आता हा ए आणि बी हे दोन कुठल्या टाईपचे आहेत? हे व्हर्टिकली अपोजिट आहेत. मेन्शन करूयात. अँगल ए इक्वल टू अँगल बी. रिझन? व्हर्टिकली अपोजिट अँगल, अँड देअरफॉर अँगल बी इक्वल टू 135 डिग्री. हा चालतील ना. मग डी आणि बी लिनियर पेअर पण होतील ना. हा आणि हा लिनियर पेअर पण चालतील ना. आता ही डायग्राम आहे ना, उलटी करून पहा. उलटी. तुम्हाला असं वाटतं का सी आणि बी हे करस्पॉन्डिंग येतील म्हणून? सी आणि बी हे कुठले येतील? करस्पॉन्डिंग येतील. गोवर्धन, तुला हे येतं का नाही येत? नक्की ना? नाही येत. ठीक आहे, मला उद्या आठवण कर, म्हणजे उद्या बेसिक शिकवतो. तू आता काय कर, हे शिकवून झालं ना की या देवची वही घे किंवा या घाळ्याची वही घे. तू आहे ना कालची आकृती याला दे, कुठली? जोड्या बनवून दिलेली, म्हणजे रेफरन्स आकृती त्याच्याकडे राहील. मग आता मी इथे लिहिणार आहे अँगल सी इज इक्वल टू अँगल बी. रिझन? करस्पॉन्डिंग अँगल. याचं रिझन काय? करस्पॉन्डिंग अँगल आहे, आणि देअरफॉर अँगल सी हा सुद्धा किती येईल? 135
35 डिग्री. कळलं का? हा 135 आहे म्हणून हा पण किती येणार आहे? 135. परफेक्टली क्लिअर आहे. चला कम्प्लीट करा. हा, 2 काय? नाही एकच लिहायचं, 2 नाही.